आज मेडिकल समोर असं काही झालं होतं, काही वेळसाठी मला पण काही समजलं नाही इथे चालू काय आहे. ब्लॉग शेवटपर्यंत पहा, सगळं सांगतो. तर रामराम मंडळी, पुन्हा एका नव्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. शाबास बेटा. सकाळी मी माझ्या घरच्या दुकानात बसलो, तेवढ्यात लहान मुलं आले आणि यांना बघून मला माझं लहानपण आठवलं, कारण यांची बोलायची पद्धत सेम माझ्यासारखीच होती. दादाच्या दुकानात आलो अंडी घ्यायले, मी पण जल्दी दादाच्या दुकानात आलो ठेपची घ्यायला. आणि तयारी करून मी आपल्या मेडिकलकडे निघालो. मेडिकलमध्ये आलो आणि वैभव म्हणे आज खूप त्रास येत आहे म्हणे. अबे साले. आणि मग मी आपल्या रोजच्या कामाला लागलो. सर्वात आधी बिल भरून घेतले. ठीक है, समझ गया. मग बालाजी बिकानेर मध्ये गेलो आणि सर्वांसाठी नाश्ता घेऊन घेतला. आणि आज वैभवने टिफिन पण नाही आणला होता. आणि समोस्यामध्ये चटणी टाकून खाल्ल्यावर वेगळीच मजा येते. आणि नाश्ता केल्यावर आम्ही बोलवली होती कॅम्पा. अबे साले. आणि आज होता संडे, तर मी गेलो होतो कटिंग करायला. आणि भाऊ असा केस कापत होता की विचारू नका. ते म्हणते ना, समजने वाले को इशारा कापी. आणि कटिंग मी साधीच केली होती आणि दिसत होतो 10 वर्षाचा मुलगा. आणि मग घरी आलो, तयारी केली, जेवण करून मेडिकलकडे. आणि ह्या गाडीवाल्याने तर गाडी समोर घालूनच दिली होती. ते बरं झालं, लवकर भाऊनी गाडी काढून टाकली, कारण आमच्या गावाला ट्रॅफिक वाढायला वेळ नाही लागत. बात तो सही है. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच थांबू. कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.